यांचं मार्गदर्शन लाभलं, देणगी प्राप्त झाल्या, त्या देणगीदारांचा देखील इथे आपल्याला नामोच्चार करावा लागेल. योगेशजी दाबेकर, पांडुरंग पवार, कमलेश पवार, रवी दाबेकर, प्रवीण दळवी, संदीप मेडेकर, सागर शेलार, मंगेश कोंडरे, पांडुरंग पवार, राजेश शेलार, मंगेश बेलोशे, किरण दाबेकर, तुकाराम दाबेकर, दगडू शेलार, तानाजी दाबेकर, दिनेश शेलार, योगेश शेलार. आपण सामन्याकडे बोलूया. पंचांनी लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. तसेच निलेशजी कोळसकर यांचंही आम्हाला सहकार्य लाभलं. पंचांनी लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झाले ते सागर. सागरला मारा करेल तो अजित. सुंदररित्या तटवलेला चेंडू. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. ते अजित यांना स्ट्राईक रोटेट केले आणि स्ट्राईकला आता आपण पाहू शकता ते रुपेश भोसले यांना काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी पाचारण केलंय ते सागर निकम यांना. स्ट्राईक वरती आपण पाहू शकता ते रुपेश भोसले यांना. पहिल्या चेंडूवरती मात्र सुरक्षात्मक खेळून काढला होता पहिला चेंडू तो अजित यांनी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क एंडवरती आपण पाहू शकता. यावेळेस चेंडू हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक मात्र तिथे कोणत्याच प्रकारची चुकी करणार नाही आणि पहिल्याच गडेचं पतन होतंय. पहिलं षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेचं दुसऱ्याच चेंडूवरती यश संपादन केलं ते सागर यांनी. आणि सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहू शकताय ते मिलन याच्या माध्यमातून. कोणतीच चुकी केली नाही आणि रुपेश सारखा मोठा फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला परतावून लावलंय त्या क्षेत्ररक्षकाच्या योग्य क्षेत्ररक्षकाला. यावेळेस मात्र चेंडू तटवलाय ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव अर्जित केले. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा आपण स्ट्राईक वरती पाहताय ते सागर यांना. पाहूया सागर कशा प्रकारे कामगिरी करतील, कितपत योगदान देतील, संघाला कुठपर्यंत घेऊन जातील. एक मोठी खेळी मात्र त्यांना येथे साकारावी लागेल आणि पहिल्या गडीचं जे पतन झाले त्याला कुठेतरी आधार द्यावा लागेल तो सागर यांना. सागर कदम खेळपट्टीवरती आपण पाहताय स्ट्राईक एंडवरती आणि गोलंदाजी मार्क एंडवरती आपण पाहताय ते सागर निकम यांना. सागर यांचा तिसरा चेंडू. यावेळेस चेंडू हवेत होता परंतु जमिनीला घासून होता. गचल क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि एक धाव मात्र अर्जित केले. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पाहताय ते अजित कदम यांना. अजित मध्ये ती क्षमता आहे, मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. नावाजलेला खेळाडू आहे कापडे विभागातील. पाहूया आतापर्यंत मात्र त्यांनी संतस खेळीची सुरुवात केली. सकाळचं सत्र मात्र येथे आपण पाहताय तर लेफ्ट हँड बॅट्समनला लाभदायक होते परंतु त्याचा कुठेतरी फायदा अजूनपर्यंत तरी इथं घेतलेला नाही. गचाल क्षेत्ररक्षक 2 वेळा चेंडू ड्रॉप केलाय. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा अर्जित केल्या. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या झाली ती 5. एक गडी बाद 5. चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 5. सुरेख गोलंदाजी म्हणू शकताय ती सागर यांची. शेवटचा चेंडू हाताळतायत. ड्रॉप बॉल पद्धतीचा चेंडू ब्रह्मास्त्र गोलंदाजीच्या हातातील आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने हा चेंडू खेळून काढलाय तो अजित यांनी. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 1 गडी बाद 6. एक षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावरती धाव पाहू शकता त्या 1 गडी बाद 6. दुसरं षटक हाताळण्यासाठी
मिलिंद यांना पाहूया. मिलिंद कशा प्रकारे आता मात्र क्षेत्ररक्षक 13 यार्डच्या बाहेर असतील याची दक्षता घ्यायची आहे. आणि आता मात्र फलंदाज कशा प्रकारे कामगिरी करतायत ते पाहणं गरजेचं असणार आहे. सागर व अजित यांच्यामध्ये ती क्षमता आहे, मोठे फटके मारण्यात ते माहीर आहेत. परंतु पहिल्या षटकाचा जर विचार केला, पॉवर प्लेचं षटक होतं, मोठ्या फटक्यांची गरज होती, परंतु त्या मोठ्या फटक्यांपासून कुठेतरी दूर ठेवलंय ते सागर यांनी अजित यांना. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपण पाहताय ते अजित कदम यांना. अजितला मारा करेल तो मिलिंद. पाहूया मिलिंद कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. सुंदर गोलंदाजी होती, तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळलाय. क्षेत्ररक्षकाने चूक केली, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते सागर अजित यांना. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. ऑफसाईडच्या दिशेने तटवला चेंडू. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय, परंतु तितकीच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहताय. ते क्षेत्ररक्षक कव्हरच्या क्षेत्रामध्ये सुरेख गोलंदाजी, तितक्याच चांगलं त्यांना क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून उत्साह वाढवतायत गोलंदाजाचा. आणि गोलंदाजी देखील त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होत असताना पुन्हा एकदा जकडून ठेवलं ते अजित त्यांना. एक धाव निश्चित मिळेल, दुसऱ्या धावचा प्रयत्न होणार नाही आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागते ते अजित यांना. एका धावेवरती समाधान मानावं लागते ते पुन्हा एकदा सागर यांना. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा गेले ते अजित. आतापर्यंत संत केलीचं प्रात्यक्षिक अजित व सागर यांच्या माध्यमातून आणि तितक्याच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, प्रभावी गोलंदाजी म्हणावी लागेल ती मिलिंद यांच्या माध्यमातून पायटा संघासाठी. दोन्हीही एकाच गावातील संघ आणि समोरासमोर लढतायत. दोघांनाही कुणाची काय कमी आहे हे चांगलीच माहिती. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. 6 धावांसाठी खणखरीत षटकार डीजे. मात्र आता वेगाने पुढे सरसावले. धावसंख्या झाली ती 16. एक गडी बाद 16. चेंडू हाताळण्यासाठी मिलिंद सज्ज. यावेळेस सुंदर चेंडू होता आणि निंजावर चेंडूची सांगता पूर्णपणे पीठ झालेत. एस्टनच्या अगदीच जवळून जाणार हा चेंडू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 16. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दोन्ही गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहत आहे. या गोलंदाजीचं जर विश्लेषण पाहायचं झालं तर पहिले 4 चेंडू 1 धाव, 5व्या चेंडूला मात्र 6 धाव आलेत आणि शेवटच्या चेंडूला पुन्हा एकदा पुनरागमन केलं ते मिलिंद यांनी आणि कुठेतरी जखडून ठेवलंय ते अजित यांना. आता चेंडू शेष राहतील 12 आणि या 12 चेंडू मध्ये किती धाव अर्जित करतील ते पाहणं गरजेचं असणार आहे. कारण जितकं मोठं टार्गेट असेल तितकं ते गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी आशात लाभदायक ठरेल हे जाणून आहेत कुठेतरी अजित. गोलंदाजीवरती आपण पाहू शकता 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी पाचारण केलंय ते सागर यांना. पाहूया सागर कशा प्रकारे कामगिरी करतोय. सागरला मारा करेल तो सागर. मोठा स्ट्रोक करायचा होता पण मिस टाइम फटका होता. 1 धाव तर यशस्वीरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण. धावसंख्या झाली ती 1 2 एक गडी बाद 18. कापडे विभागाचे कार्याध्यक्ष माननीय श्री रुपेशदादा सकपाल यांचंही व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांनाही आम्ही निवेदन करतो
व्यासपीठावरती यथोचित आसनावरती आपण बसायचं. चेंडू हवेत होता, क्षेत्ररक्षक कोणती चूक करणार नाही आणि दुसरा गडी बाद होतोय तो सागर यांच्या माध्यमातून. बुलेट 89 या संघासाठी दुसरा झटका. चालू असणारा सामना बुलेट 89 वर्सेस बीसीसी पायटा या दोन उभय संघामध्ये. रॉकफॉल पद्धतीचा चेंडू होता, आखूड टप्प्याचा चेंडू. तितक्याच चांगल्या पद्धतीने त्या चेंडूचा सन्मान केलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा होते ती सागर यांच्या माध्यमातून. तिसरं षटक हाताळतायत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती यश संपादन. त्यानंतर पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळलाय तो सागर यांनी. अजितला मात्र कुठेतरी बांधून ठेवलंय, जकडून ठेवलंय. यावेळी चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक ते तैनात आहे. क्षेत्ररक्षक ते चुकी करेल का आणि क्षेत्ररक्षकाने कोणतीच चुकी केली नाही. पुन्हा एकदा जबरदस्त सागर यांच्या मार्गस्थ असताना बुलेट 89 या संघाची धावसंख्या कुठेतरी स्थिरावली. धावसंख्या झाली 3 गड्यांची बाद 18. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये कुठेतरी गडी गमावून बसलेत, विकेट गमावून बसलेत ते अजित कदम. आणि अजित यांची जागा घेण्यासाठी आता आपण मैदानावरती गेले ते रुपेश जाधव. पाहूया आता मात्र खेळपट्टीवरती दोन्ही एकाही चेंडूचा सामना न करणारे खेळाडू खेळपट्टीवरती स्थिरावलेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना खूपच भेदक गोलंदाजी आपण पाहतोय ती सागर यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्केटवरती पाहताय. एक धावचा प्रयत्न असेल, एक धाव निश्चितच पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का, परंतु कोणत्याही प्रकारचा धोका मात्र पत्करत नाहीत ते विनोद कदम. नोचा कॉल केला होता तो सागर यांना. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते विनोद यांना. शेवटचा चेंडू शेष असेल या षटकामधील. या गोलंदाजीचं विश्लेषण आपण पाहायचं म्हटलं तर पहिला चेंडू 2 धावा, दुसरा चेंडूवरती विकेट, तिसरा चेंडू 0, परत चौथा चेंडूवरती विकेट संपादन केले आणि आता 5व्या चेंडूवरती फक्त एकच धाव खर्च केले ती सागर यांनी. खूपच सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. कव्हरच्या दिशेने तटवलेला चेंडू, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा देखील प्रयत्न, गचल थ्रो म्हणावं लागेल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि 2 धावा मात्र प्राप्त केलेत त्या सागर यांनी. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या झाली ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 20. एकवीस 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येत आपण धाव फलकावरती पाहताय त्या 3 गडी बाद 21 धावा. यापुढील होणारा सामना असणार आहे चांबारगणी वर्सेस कापडे खुर्द. दोन्ही संघांना आम्ही निवेदन करतोय हा सामना झाल्यानंतर लगेचच आपला संघ मैदानावरती दाखल झाला पाहिजे याची दक्षता घ्यायची आहे. मनीष सांघिक चौथं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी मात्र पाचारण केले ते मनीष यांना. पाहूया मनीष कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतायत. चेंडू टाकण्यासाठी सज्ज. विनोद यांना मारा करतील. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणारा हा चेंडू, पहिला चेंडू दिशाहीन चेंडू म्हणावा लागेल तो मनीष यांचा. आणि अवांतर धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली ती 3 गडी बाद 22. पुन्हा एकदा क्लीन बॉल झाले. चेंडू समजण्यात अपयशी. माफ होते. चेंडू हवेत आहे परंतु मेडॉनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात, पण गचाल क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्या ठिकाणी. परंतु 2 धावा नक्कीच अडवल्यात
बॅकअप देऊन भावेशांचं क्षेत्ररक्षण मात्र नेत्रदीपक क्षेत्ररक्षण होत आहे ते भावेशांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. एक उद्योन्मुख खेळाडू पार्टी या संघासाठी पुन्हा मनीष गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळी चेंडू हवेत ते सागर निकम स्वतः जज करतायत एस्टनच्या मागे आणि चांगला झेल त्यांनी एक धाव. सुंदर गोलंदाजी आपण म्हणावी लागेल ती मनीष यांची देखील. पहिला चेंडू मात्र त्यांनी दिशाहीन चेंडू हाताळला होता त्यानंतर चांगलं पुनरागमन केलंय. आतापर्यंत त्यांनी धावा खर्च केलेत फक्त 3 चेंडू हाताळले 4. 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सुंदररित्या चटवलेला मनगटी फटका होता आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते कोणतो विशाल यांना. आणि आता स्ट्राईक वरती आपण पाहताय ते सागर यांना. शेवटचा चेंडू असणाऱ्या या इनिंग मधील तो मनीष यांच्या माध्यमातून पावलांचा अंदाज घेतलाय. उत्तमरित्या चटवलेला चेंडू परंतु क्षेत्ररक्षक ते तैनात आहे कोणतीच चूक होणार नाही. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा देखील प्रयत्न आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण. गजाल थ्रो होता तिसऱ्या धावचा प्रयत्न होईल परंतु धावचित होतोय. एक शेवटच्या चेंडूवरती धावा अर्जित करण्याच्या नादात गड्याचं या सामन्यासाठी पंच म्हणून आपण पाहताय ते योगेश जी शेलार वर राजे प्रशांत जी शेलार यांना.
काहीसं सोपं काहीसं अवघड आव्हान ठेवलेले ते बीसीसी पायटा या संघाला. आणि पायटा या संघाचे सलामीचे फलंदाज सागर निकम आणि मिलिंद हे मैदानात हजर आहेत. स्ट्राईकला आहेत ते सागर आणि वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक टाकतायत ते विनोद कदम. कापडे खुर्दचे कर्णधार विनोद कदम स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतलेले छोटस लक्ष ठेवलेले ते कापडे पायटे या संघापुढे. दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू सागर निक्कम मारा करण्यास सज्ज. पंचाने लवकरात लवकर सामना चालू करा. पंच पहिला चेंडू सागर यांना. सागर मारा करण्यास सज्ज. पहिला तटवलेला चेंडू आणि एका धावाने पायटे संघाची धावसंख्या झालेली 1. आणि आता स्ट्राईकला आहेत ते मिलिंद. शिवाजी जयवंत पवार यांचं आगमन झालेले तरी त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. विनोद चव्हाण यांचंही आगमन झालेले आणि हा तटवलेला चेंडू आणि पहिला चौकार. पुढचा चेंडू आणि हा निर्धाव लेग बाईटचा इशारा. आणि जर सागर निकम यांनी जर षटकार मारला तर उदित चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइस ठेवलेले आहे. उदित चव्हाण मालुंगे. पुढचा चेंडू विनोद यांचा. सागर यांना. सागर मारा करण्यास सज्ज आणि हा तटवलेला चेंडू आणि झेल बाद होतोय का नाही आणि मिसफिल्ड म्हणावी लागेल. गचाल क्षेत्ररक्षण यष्टी रक्षकाच्या माध्यमातून आणि एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल ते बीसीसी पायटा या संघाला. आणि धाव संख्या झालेली आहे 7. बिनबाद 7. 27 रनांचं टार्गेट ठेवलेलं आहे ते बीसीसी पायटा या संघापुढे. आणि त्याचा बचाव करतात ते बुलेट 89. आणि हा तटवलेला चेंडू आणि हा षटकार जातो की कॅच होतो आणि हा मिसफिल्ड आणि हा काहीसा खामयाजा भोगावा लागेल. जरूर मोठ्या फलंदाजाची कॅच ड्रॉप केलेली आहे ते बुलेट 89 या संघाच्या खेळाडूने आणि त्याचा खामयाजा भोगावा लागणार आहे हे नक्कीच आहे. आणि स्ट्राईकला आहेत ते मिलिंद. धावसंख्या झालेली 9. आणि हा षटकार आणि हा मिलिंद यांच्या बॅट मधून निघालेला हा दिवसातील पहिला खणकर. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात आणि वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येत ते अजित कदम. जर सागर निक्कम यांनी जर षटकार मारला तर जयेंद्र दळवे आणि मनीष निक्कम यांच्याकडूनही 500 रुपयाचं पारितोषिक ठेवलेले आहे. एका षटकारामागे सागर निकम यांना 1000 रुपयाचं पारितोषिक ठेवलेले आहे. उदित चव्हाण आणि जयेंद्र दळवे आणि हा तटवलेला चेंडू एक धावेवरती समाधान मानावे लागेल आणि धाव संख्या झाली 16. बिनबाद 16.
आणि मिलिंदसाठी तेच पारितोषिक ठेवलेलं आहे. जर षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे. टोटल 1500 रुपये दोन्ही फलंदाजावर 1500 रुपयेचं पारितोषिक लागलेलं आहे. आणि स्ट्राईकला आहेत ते मिलिंद. आणि हा निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू आणि धावसंख्या आहे ती 16, बिनबाद 16. 27 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे ते बुलेट 89 संघाने 28. आणि त्याचा बचाव करतायत बुलेट 89. पण आक्रमक पवित्रा मिलिंद याने घेतलेला आहे आणि त्यांनी कणकणीत षटकार ठोकून आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. आणि पुन्हा एकदा अंपायर योगेश शेलार यांच्याकडून लेग बाईटचा इशारा. आणि धाव संख्या झालेली आहे ती बिनबाद 17. अकरा धावांची गरज आहे ती बीसीसी पायटा या संघाला. आणि रिव्हर्स शिफ्ट आणि हा उत्तुंग षटकार आणि धाव संख्या झालेली आहे 23, बिनबाद 23. खराब चेंडूला सीमारेषेच्या बाहेर घालवण्यात तसेच चांगल्या चेंडूला सन्मान देण्यात माहीर सागर निकम. आणि 2 षटकाखेरीज धाव संख्या झालेली आहे ती बिनबाद 24. आणि 12 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे ती बीसीसी पायटा या संघाला. आणि वैयक्तिक पहिलं रुपेश. आणि सामन्यामध्ये पुढचा होणारा सामना चांबरगणी वर्सेस कापडे खुर्द या दोन्ही संघांनी तयार राहायचे. पहिला चेंडू सुपेशंता सागर यांना आणि हा सन्मान देत 1 धाव काढलेली होती सागर यांनी. आणि धाव संख्या झालेली आहे 25, बिनबाद 25. आणि स्ट्राईकला आलेले ते मिलिंद. रुपेशांचा पुढचा चेंडू स्ट्राईकला आले ते मिलिंद. कशा प्रकारे मारा करतायत रुपेश. आणि फक्त 3 धावांची गरज आहे ती बीसीसी पायटा या संघाला. कापडे खुर्द आणि चांबरगणी यांनी लवकरात लवकर तयार राहायचंय. आणि हा अवांतर धाव वाईट योगी पंच योगी यांच्या द्वारे. आणि धाव संख्या झालेली आहे 26, बिनबाद 26. फक्त 2 धावांची गरज आहे ती बीसीसी पायटा या संघाला. आणि मिलिंद हे मारा करण्यास सज्ज. पुढचा चेंडू रुपेशांचा मिलिंद यांना. आणि हा भिरकावून दिलेला आहे गगनचुंबी षटकार. आणि मिलिंद यांच्या